धरतीला, घडविले जिने शिवबाला, नमन त्या जिजामातेला. विद्या सरस्वती देवी शारदेला नमन करते. आपले प्राचार्य श्यामा सर आणि उपस्थित व्यासपीठ सन्माननीय आणि तुम्ही साऱ्या. कोमल अबोल नाही मी मुग्धा, मर्दानी मी कंठर आहे स्वयंसिद्धा. समस्येवर केली मात आणि उभ्या राहिल्या दिमाखात. अशा दिमागदार माझ्या या सगळ्या माता भगिनींना विनम्र अभिवादन करते. इथे जगताप सर आहेत, पठाण सर आहेत, आत्ताच ओळख झालेल्या कांबळे मॅडम आहेत आणि सुंदर कविता म्हणणारी आत्ताच नाव काय आपलं स्नेहा, अतिशय सुंदर. आणि माझ्या मैत्रिणींनो, महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघा की जळल्यावर वाजून नाही ज्योती, पण कळल्या वाजून नाही मोती. अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावं लागतं आणि प्रकाशमान होण्यासाठी जाळून घ्यावं लागतं. तर अशा जाळून घेतल्यामुळेच आज आपण अनेक व्यक्तिमत्व निर्माण केली नाही या पृथ्वी तलावर, तो उभी केली. बघा, जोडीदारा विना सोबत म्हणजे शिडाशिवाय होडी. जोडीदारा विना सोबत म्हणजे शिडाशिवाय होडी. आणि या समाजामध्ये एक माणूस म्हणून जपणं आणि व्यक्तिमत्व जोजवणं म्हणजे फार पुष्कर प्रेम. कसं पुष्कर प्रेम? तर 9 महिने उदरात ठेवल्यानंतर एकच काम की जन्म देणं नाही, तर बालपण, संगोपन, आधार, शिक्षण आणि त्याच पद्धतीनं त्याला संस्कार देणं. एखादा सुंदरसा रोपटा आहे बघा, त्या रोपट्याला जर तुम्ही सुविचाराचं बोंधन दिलं नाही, शिक्षणाचं बोंधन दिलं नाही, तर निश्चितच तो जे व्यक्तिमत्व आहे सुजाण पालकत्वाने घडेल नाही घडणार. मी खूपदा म्हणते की एकदा एका बाईवर जेव्हा दुहेरी जबाबदारी येते, तीच बाप आणि तीच आई बनते. त्या वेळेला ती ज्या मानसिक शारीरिक आंदोलनातून जात असते, तेव्हा जावे ज्याच्या वंशात तेव्हा ते कळेल. म्हणजे त्या ठिकाणी घडीवर आपण जेव्हा स्वतःला घेऊन पाहतो, ती खरंच की त्या माऊलींचं करावं तितकं स्वागत, करावं तितका गौरव, सन्मान फार कमी आहे. कारण मला सांगावंच वाटतं की प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी अर्धा कप चहा प्यायला सुद्धा सोबत लागते, साडीवरती मॅचिंग करण्याला सुद्धा सोबत लागते. ही झाली छोटीशी ऐहिक भौतिक सुखाची व्याख्या. पण अख्खं जग ओळख नसताना त्या जगामध्ये स्वतःची ओळख निर्माण करून अनेक व्यक्तिमत्व त्यांचं संगोपन करून जेव्हा नावारूपाला आणायचे असतात, तेव्हा मी या कर्तव्यशालिनीचा खरोखर मानाचा मुजरा करते की त्यांनी काय केलेलं आहे. बघा, दिमागदार आयुष्य जगता जगता समाजाला, कुटुंबाला आधार नसताना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगणारी ती समईतली वाट बनते, समईतली ज्योत बनते, सदा तेवणारी. समई जर आपलं शरीर असेल, तन असेल, तर ती ज्योत ही मन बनते. म्हणजे तन मन अर्पण करून ते समर्पण होत आहे, ते इतरांसाठी उबदार माईची ऊब बनून जातं. आणि मला हे सांगावंच वाटतं की खरोखर पक्षी सुद्धा जेव्हा आकाशामध्ये गवसणी घालतो, घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. म्हणजे हे पिल्लू तिचं सर्वस्व असतं. आणि हे समर्पण करत असताना की ती स्वतः 40 रुपयाची चप्पल घालेलो, पण मुलाला 400 रुपयाचे बूट देण्याचे तिचं स्वप्न असतं. त्याची फी भरली आहे का, तिची फी भरली का, तिला काय हवं, तिला काय आवडतं, आपलं पाल्य कसं सुजाण नागरिकत्व आणि या देशाचं भावी नागरिक बनेल, त्याला चांगले संस्कार, आपले स्वप्न आपल्यामध्ये ती शोधत असते. अशी माय म्हणजे खरोखर एक उंच खोपा टांगलेला आहे झाडाला. अरे खोप्यामध्ये खोपा आणि काटकी काटकी जोडून ती तिचा संसार करते. मी सांगते की हा संसार बघा एकट्या माणसाचा, म्हणजे संसार रथाची 2 चाकं, एक स्त्री आणि पुरुष असतात, पण एक चाक नसेल तर तो गाडा उडायचा. तेव्हा बाबा पण तीच आणि आई पण तीच. रात्रीच्या गोष्टी अंगाई तिनेच जायच्या, सकाळी लवकर उठून कामासाठी, अर्थार्जनासाठी, उदरनिर्वाहासाठी पैसाही कमवून आणायचा. या दुहेरी भूमिकेतून जेव्हा ती जाते, काय म्हणजे तिच्या मनामध्ये जे मानसिक आक्रमण, आंदोलन होत असेल आणि अतिशय मोलाचं म्हणजे तिचं कर्तबगारी, कर्तृत्व. बघा, नेतृत्व आणि कर्तृत्व हे कोणाकडूनही उसने मिळत नाही, हे स्वतःला कमवावं लागतं. आणि म्हणून
प्रत्येक पावलोपावली मी एकटी आहे न म्हणता ती जेव्हा इतरांसाठी स्वतःहून मायेची उघडते, समर्पण करते आणि जो कोपा विणते, तेव्हा ती माय असाधारण नसते, सर्वसाधारण नसते. निश्चित तिच्यामध्ये निर्भीडता, कर्तव्य क्षमता आणि सहिष्णुता हे सारं असतं. आणि मुलांना लक्षात ठेवा की आपण अशा आईच्या रणरागिणी आहे, जी कर्मयोगिनी आहे. बघा, अक्षर योगिनी बहिणाबाई, तुम्हाला संत कवयित्री माहिती असतील. या संत कवयित्रींनी सांगितलं, अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. आता साधे भाकर बनवायची असली तरी हाताला चटके बसतात, हे तुम्हाला मी नव्यानं सांगत नाहीये. पण या संसारामध्ये कोणती साथ सोबत नसताना जेव्हा आपण हा संसाराचा गाडा ओढत असतो, त्यावेळेला निश्चित आपल्याला एक प्रकारचा एक ध्यास, एक ध्येय वेडपणा असतो की माझ्या मुलांना मला काहीतरी घडवायचंय. मी माझ्या मुलांना माझ्यामध्ये शोधते आहे की माझी अपुरी राहिलेली स्वप्न जर त्यांच्याकडून पूर्ण करायची असतील तर त्यांना खंबीर आधार द्यायला हवा. आणि त्या खंबीर आधारासाठी जीवाचं रान करणं, रात्रीचा दिवस करणं, अगदी आटापिटा करणं, या सगळ्या गोष्टी, या म्हणी माझ्या अपूर्ण पडतील की जेव्हा ज्या पद्धतीतून जगत असते, हे जगणं नाही आहे, झुंजणं आहे. आणि हे झुरणं आहे. हे झुरणं पतंगासारखं असेल की एखादी उदबत्ती जळून जाते आणि तिचा धूर कसा निघून गेला तर सुगंध रूपी करतो. आणि ती राख म्हणजे तुम्ही आहात मुलांनो. की त्या आईला असं अंतर कधीच देऊ नका. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर मिळून शब्द बनतो तो आई. म्हणजे काशी प्रयाग हे तुझ्याच ठाई. तुम्ही काशीला जा, प्रयागला जा, कुठेही जा, पण आईची जी प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणजे ही जग प्रदक्षिणा तुमची पूर्ण झाली. तिची स्वप्न तुमच्या डोळ्यांनी पहा, ती पूर्ण करा, तुमच्या हातांनी पूर्ण करा. कारण करता करविता जन्मदात्री ती आहे. आणि प्रत्येक वेळोवेळी खंबीरपणे तुम्हाला लढण्याची जिद्द, प्रेरणा, करुणा ही सारं काही ती देते. आता वेळ आहे विद्यार्थ्यांना तुमची की सचोटी, हातोटी, कसोटी या तिन्ही गोष्टींनी तुम्ही पुढे गेलं पाहिजे त्या मातांसाठी की ज्या मातांचा गौरव आहे. आणि त्या एकट्या नसून तुम्ही त्यांच्याबरोबर आज आहात. कोमल अबोल नाही मी मुग्धा, मर्दाने मी कणखर आहे स्वयंसिद्धा. जेव्हा ती स्वतःला सिद्ध होऊन जाते, स्वतःला सिद्ध करते, त्यावेळेला आता लेकी बसल्या तिथे, त्या लेकींसाठी एक छोटीशी कविता. लेक माझी ग होईल, हे माझंच पुस्तक आहे, माझीच कविता आहे. 6 पुस्तके लिहिली आहे. लेक माझी ग होईल इंदिरा, जग जिंकील जसा हिरा. लेक माझी ग गाण कोकिळा, रोहिल जगात मानाचा तुरा. लेक माझी ग होईल कल्पना, जशी झाशीची राणी विरांगणा. लेक माझी ग सावित्री होईल, आया बायासने ज्ञान देईल. अवघ्या जगी महत्व शिक्षणाला, लेक माझी ग होईल मलाला. लेक माझी ग अहिल्या पुण्यमान, धर्म न्याय नीती देई संयम ज्ञान. अशा लेकी तुम्ही जन्माला घातलेल्या आहात. आणि अशा लेकींना तुम्ही उदरामध्ये वाढवलेला आहे. उदरात घेते ती माता, उदरातून जन्म देते ती माता आणि उदरात घेते ती माती. जन्म आणि बघा मृत्यूचा, माता आणि माती, जन्म मृत्यू एका वेलांटीचाच फरक आहे. हे अंतर जे आहे ते तुमचं कर्म. आणि या कर्मामध्ये कर्मे ईशू भजावा, म्हणजे कर्मातच ईश्वर आहे. आपल्या गाडगे बाबांनी सांगितलेलं आहे की दिवसभर काय करायचं, घर गाव स्वच्छ करायचं, माणसांची मन स्वच्छ करायची, संध्याकाळी कीर्तनातून सर्वांचे विचार स्वच्छ करायचे. मुळात तुम्ही या महिलांचा सत्कार घेतलेला आहे. कांबळे मॅडम ही नाविन्यपूर्ण, अत्यंत सृजनशील, सर्जनात्मक अशी, अत्यंत महत्वपूर्ण, महनीय अशी ही कल्पना आहे की तुमच्या विद्यार्थ्यांनी इथे तुमचं घडत असताना त्या विद्यार्थ्यांना इथपर्यंत हाताचं बोट धरून आणणारी ती माता. आणि अशा मातांचा तुम्ही सत्कार करीत आहात. आता यांना लाभलेले शिक्षक, या शिक्षकांसाठी मी बोलू इच्छिते की शिक्षक, श्री म्हणजे शिस्त प्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्य तत्पर, कर्तव्यनिष्ठ आणि कर्म प्रावीण्य मिळवणारा असा हा शिक्षक. शाळा नावाच्या बगीच्यातील कसलेले माळी म्हणजे तुम्ही शिक्षक. अशा विद्यार्थ्यांना जिवंत व्यक्तिमत्वांना तुम्ही घडवत आहात. एखादं रोपटं पाण्याशिवाय कुजून मरून किंवा रुजणारच नाही, ते उमलणारच नाही, तर अशांना सुविचाराचं तुम्ही खतपाणी घालताय.
शिक्षणाचं वरदान देताय आणि अशा व्यक्तिमत्वांना, जिवंत पुस्तकांना तुम्ही घडवताय. नुसतीच पुस्तकं वाचत नाही, तर अशा जिवंत व्यक्तिमत्वांना घडविण्याचं महत्वाचं कार्य तुम्ही करत आहात. विवेकानंदांचं मला एक गोष्ट आठवतीये की जेव्हा बहिणाबाई कविता लिहायच्या, खूप सुंदर कविता लिहायच्या बहिणाबाई, आणि त्यांचे चिरंजीव सोपानदेव चौधरी एकदा शाळेमध्ये त्याच कवितेचं जाऊन वाचन करतात आणि त्या कवितेला प्रथम पारितोषिक मिळतं. घरी येतात धावत धावत, आई, अगं आई, मी कविता वाचली तुझी शाळेमध्ये आणि बघ मला काय पारितोषिक मिळालं. आई म्हणते काय आहे, तर आईला कळत नाही. मुलगा म्हणतो ओळख कोण आहे, तर त्या बहिणाबाई म्हणतात अरे हा तर माझा पंढरीचा विठोबा आहे. तो फोटो असतो, तसबीर असते विवेकानंदांची फेटा बांधलेली. तो पंढरीचा विठोबा विवेकानंदांमध्ये माझ्या बहिणाईला दिसतो. ही संत कवयित्री बहिणाबाई, अक्षर योगिनी, वाङ्मयधारिणी, ही पहिलीही शिकलेली नव्हती. पहिली शिकलेली नसताना जेव्हा तिला त्या विवेकानंदांच्या फोटोमध्ये, म्हणजे इतरत्र जशी दृष्टी तशी सृष्टी, तो विठोबा दिसतो. हे संस्कार आपण आपल्या मुलांवर, विद्यार्थ्यांवर करत असतो, रुजवत असतो, पेरत असतो, प्रकाश पेरत असतो. हेलन केलर या अंध होत्या, सर्वांना ठाऊक असेल. त्यांचे एक वाक्य मला आठवतं, तुम्ही तुमची दृष्टी प्रकाशाकडे ठेवा, म्हणजे तुम्हाला अंधार कधी दिसणारच नाही. तर सकारात्मक दृष्टीने जर तुम्ही जगलात ना, अतिशय मोलाचं आहे. आपली दृष्टी तशी सृष्टी, आणि त्यामुळेच आपल्याला चिंच लावली तर चिंच आणि आंबा लावला तर आंबाच येणार. आपण ज्या झाडाला खतपाणी जास्त घालतो तेच झाड फोपावतं. मग आपण चिंता न करता तुम्ही जे काही कार्य करत आहात ते मोलाचं कार्य आहे, ज्ञानदानाचं पवित्र कार्य आहे. तुम्ही जो वसा वारसा सावित्रीचं चालवत आहात अतिशय मोलाचा आहे. ती सावित्री जर नसती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जर नसत्या, तर आज काय झालं असतं? माझ्या हातात माईक आला नसता, मी त्यांचे पाईक नसतो, माझ्या हातात लेखणी आली नसती, फुंकणी आली असती, माझ्या डोईवरचा हंडा गेला नसता आणि हुंडा बंद झाला नसता. म्हणजे माझं जीवन हे जे आहे ते अर्थहीन झालं असतं. आणि आज जीवनाचं सार्थ सगळे झालेलं आहे ते सगळं सावित्रीबाई फुलेंमुळे. म्हणून त्या मातेला सुद्धा एक मुजरा, जिजामातेला मुजरा. अहिल्याबाईंविषयी बोलावं तितकं कमी. वयाच्या 30व्या वर्षी त्यांना वैधव्य प्राप्त झालं होतं. सती जायला निघालेल्या आणि त्याच वेळेला सासऱ्यांनी सांगितलं नाही अहिल्याबाई तुम्ही जाऊ नका सती, हे सगळं कोण पाहणार तुमच्या नंतर. सासऱ्यांची आज्ञा. आणि म्हणून या भारतामध्ये ज्ञानाचा, धर्माचा, अध्यात्माचा आणि पुण्यश्लोक म्हणून नावाजलेली एक स्त्री, ती देवी बनली, ती अहिल्याबाई होळकर. आणि अहिल्याबाई होळकरांनी अनेक धर्मशाळा प्याऊ बांधले, धार्मिक शाळांना योगदान दिले, देणग्या दिल्या, रस्ते बांधले आणि जगाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी खूप छान नाव कोरले. अशा अनेक महिला आहेत आपल्या भारताच्या इतिहासामध्ये. आणि खरोखर इतिहासाला अशा सुवर्णाक्षरांनी लिहिणाऱ्या व्यक्तिमत्वांची गरज असते. अशी व्यक्तिमत्व उद्या या शाळेतून निश्चित. श्यामा सर, मी त्या मुलीने पाहिलं, खूप सुंदर निवेदन करत होती, मराठी छान बोलते, उर्दू माध्यमाची जरी असली तरी सुद्धा सुंदर बोलल्या. त्यानंतर कविता वाचल्या, त्याही सुंदर होत्या. हे विचार जे आहे, विचार आणि विकार यातला मी शब्द तुम्हाला सांगते. विवेकपूर्ण, आशयपूर्ण असलेले हे विवेक संपन्न सुविचार फार महत्वाचे असतात. बघा, एखादं वादळ असतं, ते वादळ क्षणार्धात सगळ्या सृष्टीची वाट लावून टाकतं. पण एखादं वारं जर आपण बासरीमध्ये भरले ते सूर, तर ते सूर अतिशय सुंदर, कानांना ऐकावसे आणि संगीतमय असं वातावरण निर्माण करतात. मानवाचा दानव केव्हा होतो? जेव्हा कुविचार मनामध्ये घुसतात तेव्हा. मग मानवाचा तो दानव होतो आणि जेव्हा सुविचार संपन्न असतो तेव्हा तो मानव ठरतो. तेव्हा महिलांना या समाजाचा, या माणसांचा विचार नका करू. तुम्ही जे करणार आहात ते चांगलं कार्य चालू आहे की समाजाच्या पेक्षा पुढे जाऊन जेव्हा तुम्ही कर्म, ज्ञान, भक्तीचा पाया याची त्यांचा संगम साने गुरुजींनी सांगितलेली ही संस्कृतीची व्याख्या आहे. ज्ञानी याचा राजा ज्ञानेशाने दिलेली संस्कृतीची व्याख्या 1793 ओवी आहे पसायदानाची. बघा ज्ञानेश्वरीतील. आणि ही पसायदानाची ओवी जी आहे, अर्थ, पियुष, अर्णव, बरोबर,
हे सगळे पियुषांचे म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे काही पसायला म्हणून तुम्ही जगत आहात. तुम्ही नुसतेच जगत नाही तर या जगण्याला तुमच्या नंदादीप तेवत होऊन जगण्याला खूप अर्थ प्राप्त झालेला आहे. की आकाशाला गवसणी घालणारी एक धार जेव्हा घरही सांभाळते, घराच्या चौकटी बाहेर जाऊन जेव्हा इतरांसाठी मायेची ऊब बनते आणि आपल्याला दिशा दाखवणारी ती माय दिशादर्शक होका यंत्र बनते. मी एक छोटीशी गोष्ट सांगते. विमान सुद्धा उडण्याआधी धावपट्टीवर आपली वेग मर्यादा निश्चित करण्यासाठी सराव करतं आणि मग भुरकन आकाशात उडतं की नाही. मग ही सहनशीलता तुमच्यामध्ये आहे, ही ताकद तुमच्यामध्ये आहे आणि शक्ती, युक्ती आणि भक्ती, दुर्गेची भक्ती तुमच्यामध्ये आहे. ही सगळी देवीचीच रूप आहेत ना. सरस्वतीचे पूजन केलं काय, जिजामातेचं केलं काय, सावित्रीचं केलं काय. रशिया सुलतानाची गोष्ट मी सांगते, अतिशय महत्वाची आहे. बघा इथे स्त्री पुरुष समानतेचा अतिशय मोलाचा वाटा इथे येतो की वडील पंगत अंथरुणावर रशियाचे पडलेले आहेत आणि 3 भाऊ आहेत मोठे. आता प्रजा म्हणते जर राजा गेल्यानंतर या प्रजेचं हित कोण पाहणार. त्यावेळी प्रजाच म्हणते की रजियाला गादीवर बसवा. भाऊ म्हणतात नाही नाही आम्ही पाहणार. पण भाऊ चैनी आळशी. रजियाला गादीवर बसवलं जातं, वडील बसवतात आणि ती अतिशय सुंदर कारभार चोखपणे पार पाडते. मला सांगा स्त्रिया कुठे कमी आहेत. हेच सांगायचंय की आपल्यात शक्ती आहे. आपली तलवार आपण काढली की झालंच, आपण युद्धावरती जायला समर्पणासाठी काही हो. झाशीची राणीने काय केलं अतिशय सुंदर. म्हणजे एक एक पाहिलं तर इतिहासाच्या सुवर्णाक्षरांनी लढावं आणि फुलं अर्पण करावीत असं व्यक्तिमत्व आदर्श बहाल केलेली आहेत. अशा सगळ्या गाणकोकिळा लता दीदी पाहिलं तर जगामध्ये आहे का त्यांना तोड नाहीये. म्हणजेच अशा महिलांना तुम्ही बना की खरोखर आपल्या मनगटामध्ये ताकद आहे. नशीब नशीब काही नाहीये, त्या हाताच्या रेखोट्या काहीच नाहीये. ज्यांना हात नाहीये त्यांना देखील नशीब आहे. ज्यांना हात नाहीये त्यांना देखील नशीब आहे. मी तर ग्रह तारे नशीब यावर काहीच विश्वास नाहीये माझा. फक्त कर्मावर विश्वास ठेवा, पुढे चला. धैर्य ही आनंदाची चावी आहे. धैर्यामुळे आत्मविश्वास प्रबळ होतो आणि विश्वासात ताकद येते. म्हणून प्रत्येकाच्या मनात तेवत असेल आकाश दिवा, शोध ज्याचा त्यानं घ्यायला हवा. अशा तऱ्हेचा आत्मशोध जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हाच तुम्ही आत्मसिद्ध बनाल. स्वत्व आणि अस्तित्वाला आकार आणि संपन्न पूर्ण स्वप्न साकार कराल. त्या आत्मशोधाचा एक छोटीशी गोष्ट सांगते की स्वतःला शोधणारा मी. गुरु आहेत समोर बसलेले आणि तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. एक टोपलीभर आंब्याची पेटी तुमच्या समोर ठेवली आहे आणि एक एक आंबा प्रत्येकाने घ्या आणि जंगलामध्ये मला सरपण तोडून आणा. फक्त एक अट, हा आंबा खाताना तुम्हाला कोणी पाहायचं नाहीये. सगळे जातात, सगळे आंबे पाहून परत येतात. एक मुलगा असा असतो की त्याच्या हातात आंबा असतो. गुरु विचारतात का नाही खाल्ला. म्हणतो गुहेत गेलो, प्रायव्हसी मिळाली नाही, सगळीकडे गेलो, मला काही एकटेपणा मिळाला नाही. अरे का कोण होतं तिथे. मी स्वतःला पाहत होतो. स्वतःला शोधणारा मी म्हणजे स्वतःचा शोध घ्या. आरशात उभं राहिल्यानंतर आपण दिसतो. आपण काय केलं हे आरशातील आपले डोळे आपल्याला सांगतात. म्हणून तुम्ही कर्मच श्रेष्ठ आहात. तुमचं कर्तव्य कमी समजू नका. जिवंत व्यक्तिमत्वांना घडवणं कमी काम नाहीये. तुम्ही जिवंत व्यक्तिमत्वांना संगोपन, आधार आणि शिक्षण देत आहे. एकीकडे शिक्षकांचा आणि एकीकडे माझ्या समोर असलेल्या कर्तृत्ववान मातांचा समोर असलेला संच आहे. तिथे आणि तुमच्यासाठी मी काय बोलावं. ती दान सर्वस्वाचे देते, ती पेरत असते प्रकाश आणि कवेत देते आकाश. म्हणजे सांगा मला ती कमी आहे का. ती रणरागिणी, कर्तव्यशालिनी, ती शक्ती, ती भक्ती, ती वेदना, ती करुणा त्या सगळ्या रूपातून ती जात असते. आणि शिक्षकांसाठी सुद्धा मी सांगेल की एक संवेदनशील अशी छानशी गोष्ट आहे. मॅक्झिम गॉर्कीची खूप लहान असतात, त्यांचे वडील जातात आणि त्यावेळेला दफन करण्याचा, कफन पेटीमध्ये त्यांना टाकलेला आहे, माहूट माती देण्याचा प्रसंग चालू आहे. सगळेजण येतात, मुठभूट माती देतात, त्यांना दफन केलं जातं. त्याच वेळेला एक छोटंसं हिरव्या रंगाचं नाजूकसं
बेडकाचं पिल्लू त्यात उडी घेतात आणि ते गळफाड होतं. तो मुलगा रडत असतो. आई म्हणते आता बाबा गेले का रडतोयस, जेवून घे, सगळे रडायचे थांबले, बाळा नको रडू बाळांनो. त्या बाळाचं सांगड आई करते. तो आईला म्हणतो आई सगळे गेले, बाबा तर गेलेच होते, सगळे रडायचे थांबले, पण सगळ्यांनी नाही पाहिलं जे मी पाहिलं. काय पाहिलंस? ते बेडूक होतं, तो जिवंत होतं, त्याला सुद्धा आपण दफन केलं. ही संवेदनशीलता खूप महत्वाची आहे, बरोबर. श्यामच्या आईने साडीदुरुशी घडवताना ही संवेदनशीलता सांगितली होती ना, तेव्हाच तर श्याम घडले, साडीदुरुशी घडले. किती लोकांनी श्यामच्या आईचं बसलेला आहे. खूप छान. म्हणजे संस्कार महत्वाचे आहेत, ते तुम्ही मुलांना देताय, शिक्षक आणि म्हणून. आणि बरोबर प्राचार्यांचा सन्मान करेल, विद्या विनयशील ज्यांचे दैवते आहेत, अत्यंत नम्र होऊन स्वतःला बैठकीला जातात आणि माझा पदस्पर्श त्यांनी केला. मलाच कुठेतरी हे वाटलं की सर्व पण तुम्ही मला पदस्पर्श करताय, तर यापेक्षा सन्मान आणि दाखवा खूप खूप मोठा सन्मान आहे हा माझ्या दृष्टीनं. बघा जगत असताना आपल्याला कोणतीही प्रकृती ही शिक्षणाशिवाय वंचित असते. सत्य, समता आणि स्वातंत्र्य याचा मला कुठेचे शिक्षण ही प्राचार्य विनोबा भावे यांची शिक्षणावरील व्याख्या आहे. सत्य, समता आणि स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य एवढेच नव्हे, जेव्हा संस्कृतीच्या पाण्यामुळे खोलवर रुजलेली असतात तेव्हा त्या स्वातंत्र्याच्या बहाणांना अजिबात पाहायचं नसतं. किती सारे आकाशामध्ये ते उठू शकतात, हे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. त्या संस्कृती कोणती माझ्या जीवनाची शांती प्रत्येक हिंसा ही संस्कृती विवेकानंदांची, विवेकाचा आदर्श देणारी, ज्ञानेशाची, ज्ञानाचा सुसंगत देणारी, संत तुकारामांची. म्हणजे थोर महामाये होऊन गेले चरित त्याचे पहा जरा, आपण त्यांच्या समभावे हाची असे बोध धरा. हा बोध घेण्यासाठी तुम्ही वाचा. आता तसं मी माझ्या शिष्याकडे वळते की या ज्ञानमंदिरामध्ये मला ते देवत असलेल्या ज्ञानज्योतीचा सन्मान करण्यासाठी वाचन केलेला आहे. आणि योग्य जगत सरांचे त्यांनी कुठेतरी गुरुपत्नीचं नाव वाचलं होतं आणि त्यांना मला सजेस्ट करावं वाटलं शिक्षकांना की या मार्गदर्शन करणार आहेत. सांगताना अभिमान वाटतो. आजकाल वाईस सेकंडरी अनेक विद्यार्थ्यांनी आम्ही घडवण्याचा माझा कार्य आहे. माईक कसा पकडायचा, माईक नंतर किती असावं, बोलायला कसं, सुरुवात कसं, देहबोली, त्यानंतर आपल्या हावभाव कसे असावे, काय वाचावं आणि कशा पद्धतीने भाषण द्यावं, 3 दिवसामध्ये मी भाषण देण्याचं प्रशिक्षण देत असते. निवेदन शैली, संगीता लेखन, स्ट्रेस मॅनेजमेंट. म्हणजे आताच्या काळामध्ये आपल्याला संघटना अनेक अशा पद्धतीने अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यावेळेला आपल्याला स्ट्रेस येतो. तर वेळेचं व्यवस्थापन कसं असावं, त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटीशी बोलायचं तर एखादी एकदम सुंदर तरुणी माझ्याकडे येते, खूप सुंदर पान देखील नाचलेलीस, ती सुंदर दिसली आहे, फक्त तिने दोन घडलं तर तिचं व्यक्तिमत्व झालास. म्हणजे व्यक्तिमत्व खास कळलं मला की छोट्या गोष्टी असतात. स्पीच थेरपीची काही व्याख्यान आणि कार्यशाळा करत असते आणि ठिकाणी शास्त्रीय भाषाचं कार्यक्रमाचं निवेदन करते. त्याच्यासाठी लोकांपासून साधारण अभिमान वाटतो की खूप शिकायला मिळतं, शिक्षणाची अडचण असते आणि शिकण्यासाठी अडचण असते. शेवटच्या क्षणापर्यंत शिकावं याबद्दल आपल्याला मी त्याच्याबद्दलच असतं. जन्माच्या क्षणी आपण रडायला लागला, सुरुवात ती लढाई मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत लढाई चालूच असते. आपण योद्धा आहोत आणि जीवन हे खरंच संग्रामच आहे. नाही थोडा नाही, रहस्य आणि हा प्रवास संग्राम आहे. म्हणून पदर कमळे पोचून तुम्ही लढा, असं मला इथे अगदी ग्वाही देते की लढण्याशिवाय काही मिळणार नाही. आणि ही लढाई जीवन प्रमाणाचे प्रतीक आहे.
म्हणूनच मी मगाशी म्हणले उदरात जन्मते ती माता आणि उदरात येते ती माती. पहिलं जे जन्मपान असेल तर तिसरं पान आहे मृत्यू आणि मधलं पान आहे आयुष्य. कोणी किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचं आहे. असं जगा. स्वातंत्र्य सावरकर खूप सुंदर गोष्ट आहे. जेव्हा त्यांचं मुलाचं निधन होतं तेव्हा बायको भेटायला जाते अंदमान निकोबारला. तुम्ही भूल केलं. ठीक आहे. काट्या कुट्याचा संसार कावळाची शिष्टाचार करतात. आपला संसार आहे देशहिताचा, देश स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्य गौरवाचा. ही स्वप्न बघा. असं सांगितल्यानंतर ती माऊली परत पावली निघते. देवाकडे या देहाला जाताना देश लागतो. विसरू नका या देशाचे देणं म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून जर तुम्ही जोपासली या कॉलेजचं नाव उज्ज्वल होणार आहे. काय करतो काय म्हणजे या सगळ्यामध्ये जेव्हा तुमचा इतिहास रंगून जाईल तेव्हा तुमची प्रतिमा प्रज्वलित होईल. उज्ज्वल होणार नाही पण प्रज्वलित होईल. दैदिप्यमान होईल. आयुष्याच्या गडावर जेव्हा कर्तृत्वाचे ध्वज फडकायचे असतात तेव्हा निश्चितच पहिल्या मुलीला तुम्हाला जळल्या वाचना नाही भीती पण टळल्या वाचना नाही भीती. तेव्हा प्रकाशमान व्हा. त्यासाठी स्वतःला जाणून घ्या. अंकुरी होण्यासाठी स्वतःला गाडून घ्या. पण जिजाला तो खरा निरा आणि या जिजाला याला बंद पडणारे हे सगळे प्राचार्य प्राध्यापक इथे बसले आहेत तुमच्या समोर. त्या आया आजही अनुभवानेच त्या आया झाल्या आहेत. याविषयी छोटीशी गोष्ट सांगते. स्त्री पुरुष समानतेवरती आहे गोष्ट. आईच्या पोटामध्ये बाळ असतं आणि मुलगी असते तिला जग पाहायचं असतं. आई तुझ्या गर्भात मी कवितेचं नाव आहे. ही कविता पहा. आई तुझ्या गर्भात मी. आई तुझ्या गर्भात मी माऊलीच्या जन्माला साडेचं पुरुषीमान किती सतावं दिला. जन्म घेऊन मी दुःख तुझ्या मानेनं सावित्री उभा तुझ्यातच जाणेनं. नवनव्या देवाला जी चिकटपणी जळते दुःख तुझ्या मला कळते. आई हो माझी ब्रह्मती आई मी तुझ्याच हाती आई कर क्रांती. तुझा अंश मी आहे सोबत जोडलेला तुझ्या अनुळी सपाटा बोललेला. एवढंच नजरू बहुते जग अपूर्व इंग्लिश शे बहुते अंगणगडी आधारवड विवेक पाताळवडी. म्हणजे हे आधारवड होऊ शकते. प्रकाशाचा वंशाचा दिवा पण तिला प्रकाशाचा कर देवा. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. तुम्हाला माहिती आहे मला बंधन नाही शब्दाचं त्याबद्दल मी सुरुवातीला 4 वेळा बोलले. माझे सोबत पूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये 13.5 शाळा द्यायला लागले होते. मीरा वडवणकर यांचा छायाचित्र काढलेलं होतं. चूल मुली चापोली बाहेर मुलीची शाळा यावर शिकवणं खूप त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच वेळेला काही सोबत त्याच्यावर गेलेले होते. तेच पहिल्यांदा सर्व महिलांसाठी कर्तृत्ववान महिलांसाठी बोलला. कोमल लवण नाही मी मोठा महिलांनी मी करावे आहे स्वयंसेवा समस्येवर करीत मान उभी राखली भीती मागा. असं मी मला आयुष्य जगायचे असेल तर पहिल्याच्या कवितेचे एक कोण सांगते फक्त. अरे संसार म्हणून तो लोडलं तो गळ्याला हार. म्हणजे गळ्यात देवाने हार आहे आणि स्त्रियांना पुरुषापेक्षा जास्त शक्ती दिलेली आहे. जितके सुरक्षित मिळतं पण त्यात मान करून जो उभा राहील तोच खरा माणूस. मी हेच म्हणेन की जेव्हा उजळेल तेवढा तो हिरा प्रकाशमान होतो. ताऊन सुद्धा बिघडले तर खरा माणूसपणाला योग्य टिकतो. तसं माणुसकी म्हणजे काय तर तेच तसं पाहता येईल एकमेकांचं जे नातं असतं त्याला माणुसकी म्हणतात. आणि अशा प्रकारच्या माणुसकीनं या जगाचं या देशाचं काही देणं म्हणून जेव्हा या देवाकडे जाताना देशाचे मार्ग लागतो आणि म्हणूनच या देशाचे निवेदन म्हणून सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिकत्व स्वीकारलेले तुम्ही पालक आणि तुमचे विद्यार्थी ज्या संस्कारातून तुम्ही मायेच्या गळगळातून
हिरामण पैलू पाडलेले आहे. असे शिक्षक तुम्हाला लाभलेले आहेत. त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि मला इथे आयुष्यात बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल खूप 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 मी धन्यवाद देते. पुन्हा येईल आणि पुन्हा येणारच नाही तर मी तुमच्यासाठी व्यक्तिमत्व भाषण कसं करावं यासाठी येणार आहे. मध्ये सर आयोजित करणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय ना त्या ठिकाणी तुमची भाषा वाचिक आणि व्यायाम तुमचे व्यायाम आवाज कमवा. ही आवाजामध्ये माधुर्य ओळवा असं असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला शब्दफेक त्यासाठी काय वाचलं पाहिजे. वाचाल बरोबर आणि वाचण्यासाठी वाचन संस्कृती मोबाईलमध्ये कमी पडली आहे. ती कुठेतरी सोशल मीडियाचा वापरामुळे आपण वाचन संस्कृती बिघडली. मला वाटतं काही लाईट्स खाली म्हणजे त्या महानगरपालिकेच्या लाईट खाली अभ्यास केला होता. टिळकांनी तुरुंगामध्ये शामशाही गुरुजी तुरुंगात गेलं. अंदमान निकोबारमध्ये देवमजसीने सागरा प्राण तळमळला. मला सांगा स्वातंत्र्यवीर विवेकानंदांसारखे सावरकरांसारखे कुठून घडले हो? परिस्थितीने घडून घेतलं त्यांच्याकडून आणि म्हणून ते घडत गेले. तर असं घडायचं हे स्वतःने ठरवायचंय. जर तुम्हाला असे पुढे येणारे आधारस्तंभ लागलेले असताना तुम्ही तुमचं उज्ज्वल भविष्यासाठी वाहून घेऊन जर अविश्रांत मेहनत घेतली तर निश्चित तुमच्या आयुष्याच्या गडावर कर्तृत्वाचे ध्वज फडकवतील आणि या कॉलेजला अशा सुंदर पताका लागतील की बाबा हा विद्यार्थी असा झळकला. या पद्धतीनं तुम्हाला बरोबर या कॉलेजचे येथील सर्व कर्मचारी वृंद प्राध्यापक प्राचार्य पालक आणि विद्यार्थी सर्वांचं आभार व्यक्त करून धन्यवाद.